ही घटना आहे मृदू व स्नेहल आणि एक अनोळखी भाडेकरू नेहाची। साताऱ्याच्या एका शांत उपनगरात मृदू आणि स्नेहल या नवदाम्पत्याचं छोटंसं सुखी घर होतं। स्नेहल शिक्षक होती आणि मृदू एक खासगी कंपनीत इंजिनियर। ते नुकतेच नव्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेले होते। जीवन सुसाट चालले होते, पण एक दिवस त्यांच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती आली, नेहा, जी त्यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहायला आली। दिसायला देखणी, बोलण्यात गोड, पण डोळ्यांत एक अनामिक गुण। शिवाय तिचं भूतकाळ कोणालाही माहिती नव्हतं। मृदू आणि स्नेहलला त्यांच्या घराच्या एक भागात भाडेकरू हवा होता। ऑनलाईन जाहिरातीनंतर काही जण आले, पण कोण पटले नाहीत। शेवटी नेहा नावाची एक तरुणी आली। 28 ते 29 वर्षांची, सभ्य वागणं, स्वच्छ कपडे आणि तिचं बोलणं अतिशय आत्मीय। मी पुण्याहून इथे नोकरीसाठी आलीये। अजून पूर्ण स्थायिक नाही, पण तुमचं घर खूप शांत वाटलं, ती म्हणाली। स्नेहलला नेहा आवडली। मृदूही तयार झाला। नेहा घरात आली आणि काही दिवसात सगळ्यांशी मिसळली। रात्री टीव्ही पाहणं, स्वयंपाकाचं कौतुक करणं, मृदूच्या फॅमिलीबद्दल चौकशी करणं, सगळं अगदी सहज। पण एक दिवस स्नेहलने एक विचित्र गोष्ट पाहिली। नेहा दिवसा अनेकदा घरात एकटी असतानाही दार लावून घेत असे आणि फोनवर बोलताना तिला अजीब शब्द ऐकू आले। नाही, अजून वेळ नाही, सगळं ठरल्यासारखं चाललंय। स्नेहलने दुर्लक्ष केलं, पण मृदू मात्र हळूहळू वेगळाच वागायला लागला। नेहाचं सौंदर्य आणि आत्मीयता इतकी गोड होती की मृदू तिच्याजवळ ओढला गेला। आधी गप्पा, मग हळूहळू व्यक्तिगत प्रश्न, एकमेकांची मदत करताना हाताला हात लागणं, अनोख्या नजरात ते दोघं जवळ येत होते। स्नेहलला बदल जाणवू लागला। मृदू उशिरा घरी येई, फोन लपवून वापरी। एक रात्री ती उठून पाण्याला गेली तेव्हा तिने पाहिलं, मृदू आणि नेहा एकाच खोलीत हळूहळू कुजबुजत बोलत होते। दुसऱ्या दिवशी स्नेहलने थेट मृदूला विचारलं, तू आणि तीर्थरूप काही आहे का? मृदू संतापला, वेडी झालीस का? काहीही बोलू नकोस। पण त्याच्या डोळ्यांत काहीतरी वेगळं होतं, लपवलेलं। नेहा दुसरीकडे फोनवर एक गंभीर संवाद करत होती। हो, सगळं ठरलंय, तो माझ्या प्रेमात पुरता अडकलाय। स्नेहलचा रस्ता दूर करायला वेळ नाही आता। स्नेहलचं मन बेचैन होतं। तिने नेहाच्या खोलीची झडती घ्यायचं ठरवलं। एक दिवस नेहा घरात नव्हती आणि मृदू ऑफिसला गेला होता। तिने नेहाची बॅग तपासली। आत एक डायरी होती। त्या डायरीत काही पानं चाटलेली, काही पानं ग्रीक अक्षरांत होती। पण एक ओळ स्पष्ट वाचली गेली, शेवटचा टप्पा, तिचं आयुष्य संपवणं। मग आपलं स्वप्न पूर्ण होईल। स्नेहल हादरली। ती लगेच डायरी घेऊन पोलीस स्टेशन गाठणार होती, पण दाराजवळ तिचं पाय थांबलं। मृदू तिला पाहत होता, हातात डायरी। कुठे चाललीस? मृदू विचारतो। त्याचा चेहरा निर्विकार। ही डायरी, नेहाचं काहीतरी चुकीचं आहे, स्नेहल ओरडते। होय, पण तुला माहिती आहे, आता खूप उशीर झाला आहे, मृदू हसतो। नेहा मागून येते, तिच्या हातात एक इंजेक्शन। तुला आमच्या प्लॅनमध्ये येणं नव्हतं, स्नेहल। पण आता मृदू आणि नेहा मिळून स्नेहलला बांधून ठेवतात। एक अंधाऱ्या खोलीत तिचा फोन, ओळखपत्र, सगळं हिसकावून घेतलं जातं। 3 दिवस तिला अन्न पाणी न देता ठेवण्यात येतं। पण स्नेहल काहीशी हुशार असते। एका रात्री नेहाने इंजेक्शन द्यायची तयारी करताना तिचा मोबाईल खाली पडतो। स्नेहल त्याचा फायदा घेते। ती पटकन गुडघ्याने नेहाच्या पोटात मारते आणि मोबाईल उचलून बाथरूममध्ये लपते। आतून ती पोलिसांना एक मेसेज करते, नेहा गुन्हेगार आहे, मला मृदूने बंदिस्त केलंय। थोड्या वेळात पोलीस येतात। नेहा आणि मृदू घाबरतात। मृदू धावत पळतो, पण पोलीस त्याला अडवतात। नेहा आत्महत्येचा प्रयत्न करते, पण तिला वाचवलं जातं। तपासादरम्यान उलगडा होतो, नेहा एक गुन्हेगारी टोळीची सदस्य होती, जिला श्रीमंत पुरुषांना आकर्षित करून त्यांच्या बायका संपवायचं काम दिलं जायचं। मृदू जरी प्रेमात नसला तरी त्याच्या स्नेहलशी तणावग्रस्त नात्याचा फायदा घेत नेहाने त्याला फसवलं। दोघांनी मिळून स्नेहलला संपवण्याचा कट रचला। विमा, संपत्ती आणि नेहाच्या प्रेमात बुडालेला मृदू। पोलिसांना डायरी, इंजेक्शन, सीसीटीव्ही फुटेज आणि स्नेहलचा मोबाईल पुरावा म्हणून मिळतो। नेहा कबूल करते, हे काम मी आधीही केलंय। पण स्नेहल खूप हुशार निघाली। ती वाचली, म्हणून मी सापडले। कोर्टात केस चालते। नेहा आणि मृदू दोघांना जन्मठेप होते। स्नेहल न्यायासाठी लढते। तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, पण ती वाचली आणि तिचं धैर्य तिच्यासाठी विजयी ठरतं। कधी कधी आपल्या घरातलं वादळ कोणत्या भाडेकरूच्या रूपात येतं। आकर्षण, लोभ आणि कट हे आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतात।
पण सत्य आणि शौर्य हेच अखेरीस वाचवतात. खाली ती आली होती भाडेकरू बनून, पण नियती वेगळी होती. या कथेचा दुसरा भाग दिला आहे. पहिल्या भागात जे काही उघड झालं त्यावर आधारित ही पुढील घटना घडते. हा भाग सुमारे 6500 शब्दांमध्ये एक नवीन गुंतागुंत, तुरुंगातील ड्रामा, सूड आणि शेवटी एक नवा वळण घेणारा क्राईम ठरला आहे. नेहा आणि मृदूच्या अटकेनंतर सर्व काही शांत झालं असं स्नेहलला वाटलं. पण ही शांतता फसवी होती. तुरुंगात गेलेली नेहा फक्त शिक्षा भोगत नव्हती, ती एका नव्या कटाची रचना करत होती. कारण तिच्या मागे होती एक अदृश्य टोळी जी टार्गेटेड मॅरिटल मर्डर्स या नावाने ओळखली जात होती. नेहा त्या टोळीची एक प्यादी होती, पण आता ती स्वतःचं गेम खेळणार होती. नेहा येरवडा महिला कारागृहात होती. तिला इतर कैद्यांपेक्षा वेगळं वागणूक मिळत होती कारण तिचं वर्तन खूप शांत, सुसंस्कृत होतं. पण आतून ती खदखदत होती. एका रात्री तिच्या समोर आली माया, एक गुप्तचर आणि त्याच टोळीची वरिष्ठ सदस्या. नेहा, तू अयशस्वी झालीस. पण अजून एक संधी आहे. स्नेहलला संपवायचं काम अजूनही अधुरं आहे. नेहा विचारते तिचं काय करायचं? तिचा विश्वास तोड, तिच्या भोवती जाळं पुन्हा विण. आणि ही वेळ कोणाच्या माध्यमातून नाही, थेट तूच. स्नेहलने शहर सोडलं होतं. ती आता नाशिकच्या एका गावी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. तिचं जीवन हळूहळू स्थिर होऊ लागलं. एक दिवस तिच्या घरमालकांनी सांगितलं, तुमच्याकडे एक लहानशी मुलगी राहायला यायला हवी आहे. फक्त काही महिने. ती अनाथ आहे, पण अतिशय सभ्य आहे. स्नेहल तयार झाली. मुलीचं नाव होतं नेहा. नेहा खूप गोड, गप्पिष्ट आणि वाचायला आवडणारी होती. पण स्नेहलला जाणवायचं ती अधूनमधून लपून कुणाला तरी फोन करत असे. एक दिवस नेहा घरात नसताना स्नेहलने तिची डायरी वाचली. स्नेहल पुन्हा हादरली. तिच्या भोवती पुन्हा कट रचला जात होता. स्नेहलने आता पुन्हा एकदा पोलिसांचा संपर्क केला. त्यांनी तिला एक गुप्त उपकरण दिलं, साऊंड रेकॉर्डर, GPS आणि हिडन कॅमेरा. तिने नेहा समोर काही न सांगता तिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध टिकवले. एक दिवस नेहा घरी नसताना तिच्या कपाटात एक जुना फोटो सापडला. नेहा आणि नेहा एकत्र. पोलीस आता खात्रीने म्हणाले, नेहा ही नेहाची शिष्य आहे. आणि तू तिच्या रेदावर पुन्हा आली आहेस. स्नेहलने एक योजना आखली. तिने नेहासमोर तिचं मन हलकं करत असल्यासारखं दाखवलं, तिला विश्वासात घेतलं आणि तिच्याकडून एक क्लासिक गुन्हेगारी कबुली मिळवली. नेहा म्हणाली, माझी आई फक्त तुरुंगात गेली आहे, संपलेली नाही. ती परत येणार आहे. आणि त्याआधी तुझं आयुष्य मी संपवणार. एक अंधाराची रात्र. तुरुंगातून पलायन झाल्याची बातमी येते. नेहा 2 इतर कैद्यांच्या मदतीने जेलब्रेक करते. सुरक्षा यंत्रणा हादरते. ती थेट नाशिककडे मार्गस्थ होते. पोलीस तिला शोधण्यात मग्न असताना स्नेहल आपल्या शाळेतून घरी परत येते. घर अंधारात. तिने दिवा लावला. समोर नेहा उभी होती. मी म्हटलं होतं ना, मी परत येणार, नेहा म्हणते. एका खुर्चीला नेहा बांधलेली रडत होती. तुझा विश्वास जिंकून मी सगळं शिकले, पण आता आईचं काम पूर्ण करणार आहे. तिथेच सुरू होतो एक प्राणांतिक संघर्ष नेहा आणि स्नेहल यांच्यात. पण अचानक पोलीस तिथे धडकतात. स्नेहलने आधीच कॉल शेड्यूल ठरवलं होतं. नेहा पळायचा प्रयत्न करते, पण गोळी लागते. ती जखमी होते आणि अटक होते. कोर्टात केस पुन्हा उघडते. नेहा अल्पवयीन असल्याने तिला सुधारगृहात पाठवलं जातं. पण ती कबूल करते की तिचं पूर्ण मेंदूधोरण नेहाने केलं होतं. नेहा आता एका सामूहिक गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखांमध्ये मोजली जाते. तपासात उघड होतं की तिच्या मागे एक संपूर्ण ब्लॅक विडो सिंडिकेट होतं, जे विवाहित स्त्रियांना संपवून त्यांच्या पतींशी व्यवहार करायचं काम करत. स्नेहल आता समाजासाठी एक सुरक्षा सल्लागार म्हणून काम करते. कधी कधी एक भाडेकरू आपलं घर घेऊनच नव्हे तर आयुष्यही उद्ध्वस्त करतो. पण शहाणपण, संयम आणि धैर्य हेच आपल्या वाचवतात. सतर्क राहा, कारण गुन्हेगार फक्त पिस्तूल घेऊन येत नाही, तो कधी कधी प्रेमाच्या मुखवट्याआड लपलेला असतो. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा.